इन्कम टॅक्स रिटर्न्स फायलिंग म्हणजेच आयकर विवरणपत्र भरण्याची गोष्ट, या सर्वच गोष्टी मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या आहेत. याच रिटर्न्ससाठी याच संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. आयकर विभागाने हे आयकर विवरणपत्र भरण्याचीच म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स फायलिंगसाठी मुदतवाढ दिली आहे. नवीन मुदतीनुसार 31 जुलैऐवजी 15 सप्टेंबरपर्यंत आयकर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न्स फायलिंग आपल्याला करता येणार आहे. नेमकी ही मुदतवाढ कशासाठी दिली गेली आहे, त्यामागची नेमकी कारणं काय आहेत, त्याचे फायदे तोटे काय असू शकतात, या सर्व गोष्टींची चर्चा करणारा आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वात पहिले बघूया की आपण ही मुदतवाढ का दिली गेली आहे. तर आपण सर्वात पहिले आयकर विभागाने यंदा सर्वच फॉर्म्स म्हणजेच ITR 1 सारखे ITR 1 ते ITR 7 सारखे सर्वच फॉर्म त्यांच्या साईटवरती उपलब्ध करून दिलेत. पण त्यासाठी लागणारी फायलिंगची कुठलीही सुविधा त्या साईटवरती उपलब्ध नाही. त्यासाठी लागणारी महत्त्वाची जी टूल्स आहेत म्हणजे ISON सारखी टूल्स किंवा एक्सेल सारखी टूल्स, ही टूल्स सध्या अवेलेबल नाहीत. त्याच्यामुळे डेटा इंटिग्रेशन, बॅकएंड तंत्रज्ञान किंवा या फॉर्म्समध्ये वेळोवेळी केले जाणारे बदल हे सर्वच अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो. त्याच्यामुळेच आयकर रिटर्न्स फाईल करण्यासाठी म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करण्यासाठी वेळ लागू शकतो. यासाठी ही मुदतवाढ दिली गेली आहे. आता आपण बघूया की ही IT रिटर्न्स फाईल करण्याचे जे फॉर्म्स आहेत हे केव्हापासून उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. तर आयकर विभागाने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने अशी कुठलीही ठोस तारीख अद्याप डिक्लेअर केलेली नाही. तरीसुद्धा असं सांगितलं जात आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने फॉर्म्स उपलब्ध व्हायला सुरुवात होईल. जसं की पहिले सोपे, तुलनेने सोपे, जसे म्हणजे की ITR 1 सारखे जे फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये TDS वगैरे सारखी माहिती आधीच भरलेली असते. आता आपण बघूया की ITR रिटर्न्स फाईल करण्याचे जे फॉर्म्स आहेत हे कधीपासून उपलब्ध होतील. तर सुरुवातीला असं सांगितलं जातं आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यापासून हे ITR रिटर्न्सचे फॉर्म्स जे आहेत हे टप्प्याटप्प्याने उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला सोपे फॉर्म जसे की ITR 1 सारखे जे फॉर्म्स आहेत हे उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ITR 2, ITR 3 सारखे जे थोडेसे तुलनेने कठीण फॉर्म्स आहेत हे सुद्धा उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. पण त्यासाठी अद्याप कुठली ठोस तारीख नसल्यामुळे जूनपासून फॉर्म्स उपलब्ध होतील असं सर्वजण ढोबळमानाने सांगतायत. आता ही जी फायलिंग जी सुविधा आहे ज्याच्यामुळे आता सध्या हे प्रकरण थोडंसं रखडलं आहे, तर ही फायलिंग सुविधा नेमकी कोणासाठी उपलब्ध आहे किंवा कोणासाठी फायदेशीर असते हे आपण बघूया. तर मुळात सामान्यतः ही फायलिंगची जी सुविधा आहे ही सामान्य पगारदार नोकर वर्ग जो असतो ह्याच्यासाठी सर्वात उत्तम सोय असते. कारण या फायलिंग करत असताना याच्यामध्ये आधीच सगळ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे व्याज दर असेल किंवा TDS भरणं असेल, हे सर्वच गोष्टी त्या संपूर्ण फॉर्ममध्ये ऑलरेडी भरलेल्या असतात. त्याच्यामुळे ITR रिटर्न फाईल करणं हे त्यांच्यासाठी सुलभ होऊन जातं. त्याच्यामुळे ही फायलिंगची सुविधा त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्यानंतर हे सगळे मेजर टूल्स जी आहेत ती कोणासाठी सगळ्यात उपयुक्त असतात, तर मुळात व्यावसायिक लोकांसाठी ही टूल्स जी आहेत ती वापरणं त्यांच्यासाठी उपयुक्त असतं. तर ही सगळी टूल्स जी आहेत ती त्यांच्यासाठी उपलब्ध असतात की त्यांना ती भरणं त्यांच्यासाठी त्या गोष्टी असतात त्या त्यांच्यासाठी उपयुक्त असतात. त्यांना ITR रिटर्न्स फाईल करताना ती सोपी जावीत यासाठीची गोष्ट असते. IT रिटर्न्स फाईल करताना ती सोपी गोष्ट असते. आता आपण बघूया की हा जो विलंब होतोय त्याचा फायदा किंवा त्याचा तोटा नेमका कुणाला होणार आहे. तर ज्यांनी ऑलरेडी TDS भरण्यास सुरुवात केली आहे की ज्यांनी आगाऊ कर आधीच भरून ठेवलेला आहे, यासारख्या लोकांना ह्याचा मोठा तोटा होऊ शकतो. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना रिटर्न्स येण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे त्यांना थोडंसं अधिक काळ थांबावं लागणार आहे ह्या IT रिटर्न्स मिळण्यासाठी. त्यामुळे त्यांची थोडीशी गैरसोय होणार हे नक्की. आता हे सगळं जरी असलं तरी समजा जे कोणी लोक या 15 सप्टेंबरच्या मुदतीतही जे IT रिटर्न्स फाईल करू शकले नाही आहेत, अशा लोकांसाठी आता दंडाची सुद्धा तरतूद केली गेली आहे. तर ह्यांनी तरतूद म्हणजे काय आहे, तर ज्या लोकांना 15 सप्टेंबरपर्यंत सुद्धा IT रिटर्न्स फाईल करता येणार नाहीत आणि ज्यांचं उत्पन्न हे 5 लाख रुपयांपर्यंत आहे, अशा लोकांना 1000 रुपये दंड बसू शकतो. ज्यांचं उत्पन्न 5 लाख रुपयांवरच्या वरती आहे अशा लोकांना 5000 रुपये दंडाची तरतूद केली गेली आहे. अशानेही जर लोकांनी दंड भरला नाही तर प्रति महिना 1% इतकं व्याजदरसुद्धा ते जितका काळ उशीर करतील IT रिटर्न्स फाईल करण्यासाठी तितक्या महिन्यांसाठी 1% वाढीव व्याजदरसुद्धा आकारला जाईल. या सर्व गोष्टी आयकर विभागाकडनं आता तरतूद केल्या गेल्या आहेत किंवा सगळ्या गोष्टी जाहीर केल्या गेल्या आहेत. त्या वेळेत IT रिटर्न्स भरा आणि स्वतःची सगळी प्रक्रिया
पूर्ण करण्यासाठी वेळेची सगळ्या गोष्टींची मदत घेऊन सगळी प्रक्रिया पूर्ण करा. धन्यवाद.